मग औषध कितीही कडू असलं, किती झोमणारं असलं तरी खऱ्याचं औषध हे आपल्याला घ्यावंच लागतं. ही परीक्षा माझ्यासाठी कितीही कडू औषध जरी असलं ना, पण याने जर तुम्हा सगळ्यांची तोंड बंद होणार असतील तर ही परीक्षा द्यायला मी तयार आहे. माऊली, अधोक्षज महाराजांना मी लहानपणापासून ओळखते. ते कायम असे बुजलेले, काय माग राहणारे होते. कुणाकडे दुर्लक्ष होत असेल किंवा कुणाला स्वतःचा मुद्दा समोरून असा मांडता येत नसेल तर त्या व्यक्तीची काय व्यथा असेल हे अधोक्षज महाराजांना चांगलं माहिती आहे. आणि म्हणून ते चांगला नेता होऊ शकतात. म्हणजे ते निवडून येतील का नाही हा पुढचा प्रश्न आहे. मी त्यांचा प्रचार करत नाहीये इथे, पण या परीक्षेचा परिणाम जर अधोक्षज महाराजांच्या निवडणुकीच्या उमेदवारीवर येत असेल तर अशा 10 परीक्षा द्यायला मी तयार आहे. माझ्या आयुष्यातल्या अतिशय वैयक्तिक गोष्टीचा लोकांवर जर इतका परिणाम होणार असेल, गावाच्या भल्या वाईटाचा निर्णय याच्यावर अवलंबून असेल, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अख्खं गाव माझ्या विरोधात असताना, माझ्या चारित्र्यावरती संशय घेत असताना एक व्यक्ती माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा होता, तो म्हणजे माझा जोडीदार. आणि त्याच्या जर उमेदवारीवरती प्रश्न निर्माण होत असेल ना माऊली, तर अशा 10 परीक्षा द्यायला मी तयार आहे. मगापासून परीक्षा करतायत, अशी कोणती अग्नी परीक्षा देणार आहे ते तरी आम्हाला सांगा. माऊली, मी लोखंडाचा तापलेला गोळा माझ्या तळ हातावर घेऊन तळत्या निखाऱ्यांवर चालायला तयार आहे. आणि हीच असेल माझी अग्निपरीक्षा. आणि हे मी वाहवा मिळवण्यासाठी नाही करत आहे, कारण मला ठाऊक आहे हे साध्य करायला मी सक्षम आहे. मी अग्निपरीक्षा द्यायला तयार आहे. तुला अजून एकदा सांगतो, ही अग्निपरीक्षा वगैरे द्यायची काहीच गरज नाही तुला. आदू, मी जर हे केलं नाही तर मी घाबरल्याचा अर्थ काढतील लोक. अर्थ नाही, अनर्थ आहे हा. इंदू, तू हे जे काही अग्निपरीक्षा देण्याचा निर्णय घेतलायस ना, मला सुद्धा पटलेला नाहीये. महाराज, मला हे जरुरी वाटतं. माझ्या चारित्र्याविषयी कुणाच्या मनात संशय नसला पाहिजे. अगं बाई, कुणाच्याही मनात संशय नाहीये तुझ्या चारित्र्याबद्दल. हे जे काही सुरू आहे ना, ते फक्त राजकारणे, बाकी काही नाही. महाराज, मग हे समोर आणायला नको का? आणि त्यासाठी हे आव्हान स्वीकारणं हा एकमेव मला पर्याय वाटतो. अगं पण इंदू, जर माझं ऐक. महाराज, तुम्ही मला निर्भयपणे लढायचं शिकवलंय ना. हो, पण ही लढाई नाहीये, कारस्थान सुरू आहे. अहो महाराज, म्हणूनच त्याचा काय तो सोक्ष मोक्ष लावायला नको का एकदाचा? अगं पण म्हणून तू यासाठी अग्निपरीक्षा देणार आहेस का? आणि यात काही झालं तर तुला? इंदू, तू निखारांवर चालणार, ते पण हातात तापलेला लोखंडाचा गोळा? हो अधू, मी हे केल्याने गावातल्या लोकांचं समाधान होणार असेल ना, तर मी हे करायला तयार आहे. गाऊन सुलाखून निघाल्याशिवाय सोन्याला कुणीच सोनं म्हणत नसतं. आली मोठी, स्वतःला सिद्ध करणारी. चल इंदू, इतकी ताकद कुठून येते ग इंदू तुझ्यात? तुम्हा सगळ्यांचा विश्वास आणि विठुरायावरची श्रद्धा. तुम्ही काळजी करू नका, माझा पाठीराखा विठुराय आहे, तो सगळ्यातून निभावून नेली. इंदू, म्हणजे तू
ऐकणारच नाहीये कोणाचं. महाराज, तुम्हाला माहिती आहे ना, मी कुणाला उत्तर देण्यासाठी हे सगळं नाही करत आहे. माझं आदोक्षजवरचं प्रेम सिद्ध करण्यासाठी करते, विश्वासाची ताकद आणि एका सामान्य स्त्रीची हिंमत दाखवण्यासाठी करते. मी जर खरी असेल ना, तर विठुराया मला या सगळ्यातून सुखरूप बाहेर काढेल. मला काही होणार नाहीये महाराज, विश्वास ठेवा. मोठे बाई, ऐकलं ते पाहिलं ते नवलच आहे. यांना माझं वारं लागलं का काय? या कधीपासून गाणं ऐकायला लागल्या? मोठ्या बाई तुम्ही करिश्मा, सॉरी. बरं झालं आधी सांगितलं, नाही या हत्तीनच मारलं असतं तुला. हो मोठ्या बाई, आपल्या घरात इथं ब्लॉकबस्टर पिक्चर चालू आहे आणि तुम्ही काय हे गाणं ऐकत बसलाय फालतू. करिश्मे, नुसतं गोल 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 बोलत बसू नकोस, काय ते नीट सांग. मोठ्या बाई, हिंदी आहे ना, हिंदीचं म्हणणं आहे की तिच्या हातात लोखंडाचा तापलेला गोळा येऊ शकतो, नाही तर ती अशी आगीवर पण चालू शकते. मला जे माहिती ना तेच सांगू नकोस, दुसरं बोल. माहितीये तुम्हाला? तुला खरं सांगू का, तुझ्या त्या इंदीला यास या अग्नी परीक्षा देण्याचं काही कारणच नाहीये. कारण मला माहितीये तिच्यात आणि गोपाळ मध्ये तसलं काही झालेलं नाहीये. मग कशाला देते ती? शायनिंग मारायची सवय आहे ना तुझ्या बहिणीला, लोकांच्या पुढं पुढं करायचंय तिला, करू दे म्हणलं. काय तिला हातामध्ये तो तापलेला गोळा घ्यायचाय, घेऊ दे. आगीवरनं चालायचंय, चालू दे. कसं काय होईल जास्तीत जास्त, पोळल भाजल, भाजू दे. तिला ते जमलं ना तर मला पण शायनिंग मारता येईल. का माझ्या सुनेनं हे सगळं केलं काय, आणि जर ती अयशस्वी झाली तर तेच पाहिजे की मला. एक तीर से दोन निशाणे. मोठं बाई, तुमची टोकॅलिटी म्हणजे ना बेस्टच आहे बघ. मारत बस म्हणा शायनिंग. हरिभक्त परायण व्यंकट महाराज दिग्रसकर, वेळ काळ बघून यावं भेटायला. म्हणजे बाळा कसा आहेस, हॉस्पिटलमध्ये काम करून दमला असशील, निवडणुकीचं कॅम्पेनिंग पण सुरू आहे, असं काहीच विचारायचं नसेल तुम्हाला तुमच्या सख्ख्या मुलाला. नेहमी एवढा नकारात्मक विचार का करतोस तू गोपाळ? हिअर यू आर. पुन्हा एकदा मला काहीतरी ऐकवण्याच्या हेतूने तुम्ही आला असाल. इतकं खुपतो का हो मी तुमच्या डोळ्यात व्यंकट महाराज? मग त्यापेक्षा मी आधीसारखाच घरापासून लांब जाऊन राहतो ना कुठेतरी. तू जे वागतोयस ना त्याला मुजोरपणा असं म्हणतात गोपाळ. तुझं हे असं बेताल वागणं, सतत तुम्ही मला मरायला सोडून दिलं, हे असं बोलत राहणं आता सहन करण्या पलीकडे गेलंय. माझ्या डोक्यावरनं पाणी चाललंय माझ्या. मग एक काम करा, ते पाणी आहे ना ते लवकरात लवकर पुसा, नाहीतर सर्दी पडसं अगदी निमोनिया सुद्धा होऊ शकतो. विनोद वाटतोय का रे तुला हा? सुरुवात कोणी केली? व्यंकट महाराज, मी ना रात्रपाळी करून आलोय, दमलोय, मला झोपायचंय. गुड नाईट. तुम्ही सुद्धा झोपा. अरे दुसऱ्यांच्या झोपा उडवून तुला स्वतःला कशी काय झोप येते रे? आणि परत लोकांनाच स्वार्थी म्हणतोस तू. मग काय करू सांगा? इंदूवरचे आरोप माग घे. मी केलेत का ते?
गोपाळ, इंदू निर्दोष आहे हे तुलाही माहिती. तू जर आज सगळ्या लोकांना सांगितलंस तर तिच्याविषयी चाललेल्या या सगळ्या बदनामीच्या कारवाया बंद होतील. व्यंकट महाराज, कुणाला जाऊन सांगू मी? आणि मुळात या विषयाला हवा का द्यायची तुमच्या त्या इंद्रायणीनं? आपण रात्री बेरात्री एका वेगळ्या गावात चाललोय तर आपण आपली येण्या जाण्याची सोय बघावी, आपला फोन आपण चार्ज ठेवावा. इतक्या साध्या गोष्टी कळत नाहीत तुमच्या इंद्रायणीला? ती माझी बालमैत्रीण होती या विचारानंच मी लिफ्ट दिली, तिला मदत केली तिची. ते माझ्याच अंगाशी येऊन बसले. आता पुन्हा कधी आयुष्यात तिची मदत करणार नाही मी. कारण काय ना व्यंकट महाराज, माझं नाव तिच्या बरोबर कुठल्याच प्रकारे जोडलं गेलेलं मला अजिबात आवडत नाही. तिचं लग्न झालंय, माझ्या लग्नामध्ये अडचणी येतील. गोपाळ हे बघ, बघतोच आहे मी, पण तुम्ही काय आणि का बोलताय ते काय कळत नाही मला. सगळं कळतंय तुला गोपाळ, पण काय ना वळत नाही. कारण तुझ्या डोक्यामध्ये आता फक्त राजकारण आणि निवडणूक आहेत. त्या मोहितरावाच्या सहवासात राहून आणि त्याच्या नादी लागून तू अजून किती खालची पातळी गाठणार आहेस परमेश्वरालाच माहिती. तू माझा मुलगा आहेस ना हे म्हणायची सुद्धा आता लाज वाटायला लागली मला. महेश, मी सुद्धा म्हणू शकतो, जो बाप स्वतःच्या मुलाच्या पाठीमागे उभा राहत नाही ना त्याची मला सुद्धा लाज वाटते. आयो मायो, आज सगळ्या बिट्टूच्या वाडीनं डिजिटल उपवास करायचं ठरवलंय की काय? म्हणजे मोबाईल शॉपवर गेला नाहीस म्हणून विचारलं. हो आहू, तुझ्या शेपटीला शेर भरतो. मला माहितीये मी अग्निपरीक्षा देते हे तुला आवडलेलं नाहीये. तरी पण तू ती देणार बरोबर? काही गोष्टींना पर्याय नसतो. तू आता असंच तोंड फुगून राहणार आहेस का दिवसभर? मी काहीही करेन, कसंही वागेन,